बातमी मनसेच्या गोटातून मनसे मुंबईत 52 जागा लढवणार आहे। मनसेकडून अद्याप उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही। मनसे शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांची गुप्तता ठेवणार आहे। तर हे पत्रकार परिषदेतच राज ठाकरे यांनी सांगितलं होतं। शेवटपर्यंत जागा वाटप, उमेदवार या संदर्भात कोणतीही माहिती सार्वजनिक केली जाणार नाही, गुप्तता ठेवली जाईल आणि त्यानुसार अजूनही मनसेची यादी ही समोर आलेली नाही। आता एबी फॉर्म वाटप आणि फॉर्म भरल्यावरच उमेदवारांची नावं समजू शकतील। मनसेकडून अद्याप उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही, त्यामुळे मनसे कोणकोणत्या जागेवर लढेल आणि त्या ठिकाणी त्यांचे आश्वासक चेहरे कोण असतील हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल। सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे चित्र स्पष्ट होईल। तर अखेरच्या क्षणापर्यंत ही गुप्तता पाळली जाते। मात्र मुंबईत मनसे 52 जागा लढणार ही माहिती समोर आलेली आहे। शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांची गुप्तता ही मनसेकडून पाळली जाते। मनसे मुंबईत 52 जागा लढवणार आहे। तर कोणती बंडखोरी होऊ नये, दगाफटका होऊ नये म्हणून मनसेकडून शेवटच्या क्षणापर्यंत गुप्तता पाळली जाणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी जय पवार सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। जय, मनसेकडून शेवटच्या क्षणापर्यंत गुप्तता पाळली जाणार आहे, काय भूमिका आहे नेमकी मनसेची यामागे? नक्कीच आपण जर पाहिलं तर काल मनसेच्या माध्यमातून सर्वात पहिला मेळावा जो आहे तो राज ठाकरे यांच्या नेतृत्वात रंगशारदा येथे पार पडला आणि ह्याच संपूर्ण मेळाव्यामध्ये त्यांनी त्यांच्या पदाधिकारी असेल किंवा उमेदवारांना हे सर्व मार्गदर्शन केलं आहे की शेवटपर्यंत खरं तर आपल्या उमेदवारांच्या यादी जी आहे ती ही गुप्तता ठेवावी, कारण मोठ्या प्रमाणावरती बंडखोर होत आहे, मोठ्या प्रमाणावरती उमेदवार पळवण्याची टोळी जे फिरवत असल्याची वक्तव्य सध्या काल जे आहे ते त्यांनी आपल्या भाषणातून केलं होतं आणि याकरिताच मनसेच्या माध्यमातून आता उमेदवारांची यादी जी आहे ही गुप्त ठेवण्यात आली आहे। मात्र काल जे आहे ते उशिरा रात्री 3 वाजेपर्यंत खरं तर राज ठाकरे यांच्या नेतृत्वात जवळपास 49 उमेदवारांना उमेदवारी अर्ज जो आहे तो एबी फॉर्म जो वाटप करण्यात आला आहे आणि आज सुद्धा काही उमेदवारांना अर्ज जे आहे ते देण्यात येणार आहे। त्यामुळे अधिकृत यादी जी आहे ते या मनसेकडनं देण्यात येत नाहीये। मात्र ठिकठिकाणी ज्या ठिकाणी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली आहे आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची चर्चा होऊन ज्या ठिकाणी मनसेचे उमेदवार हे त्यांना लढवायचे त्या ठिकाणच्या उमेदवारांना एबी फॉर्म देण्याचं कालपासूनच सुरुवात झाली आणि काल उशिरापर्यंत हे सर्व प्रक्रिया सुरू होती आणि आज सुद्धा ही प्रक्रिया पार पडणार आणि जोपर्यंत या सर्व उमेदवारांची छाननी होत नाही तोपर्यंत उमेदवार आपली उमेदवाराची यादी जी आहे ते दाखवून असल्याचे आव्हान सुद्धा यावेळी राज ठाकरेंनी केल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे ही यादी जी आहे ते शेवटपर्यंत गुप्तच ठेवणार असल्याची माहिती आता राज ठाकरेंच्या माध्यमातून देण्यात येते। जी जय, मात्र आपण जर पाहिलं तर यशवंत किल्लेदार यांचं नाव समोर आलेलं आहे, ज्यांना पहिला एबी फॉर्म हा मनसेकडून देण्यात आलेला आहे। त्यामुळे असा काही नावांचा अंदाज बांधला जातोय का? त्या संदर्भात काही माहिती मिळते का? निश्चितच काल सर्वात पहिला एबी फॉर्म जो आहे तो मनसेच्या माध्यमातून मनसे नेते यशवंत किल्लेदार यांना देण्यात आला। त्याचबरोबर यानंतर अनेक ठिकाणचे उमेदवार जे आहेत ते सुद्धा शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचले होते आणि त्यांना सुद्धा एबी फॉर्मचा वाटप जे आहे ते करण्यात आलं आहे। मात्र अधिकृत यादी जी आहे ते मनसेच्या माध्यमातून समोर येत नाही, कारण अनेक ठिकाणी बंडखोरी होताना पाहायला मिळत आहेत। अनेक उमेदवार जे आहेत ते या पक्षातून त्या पक्षात जाताना पाहायला मिळतात। याच अनुषंगाने आता राज ठाकरेंनी हा निर्णय घेतल्याचा पाहायला मिळतो आणि या संदर्भातली भाष्य त्यामुळे संध्याकाळपर्यंत हे चित्र स्पष्ट होणार आहे। एबी फॉर्म कुणाला दिले जातात आणि त्यानंतरच मनसेच्या उमेदवारांची नावं ही कळू शकतील। त्या संदर्भातली माहिती तुमच्याकडनं घेऊच। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।